नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मार्कंडेय नदीत आणण्याबाबत तसेच किटवडे येथून नियोजित धरणातील पाणी संखेश्वर परिसरात आणण्याचं नियोजन करण्यात आलंय. लवकरच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पथकाने संयुक्त पाहणी केल्यानंतर त्याला मूर्त स्वरूप येणार आहे. शुक्रवारी दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांची याबाबत सरकारी विश्रामगृहात बैठक झाली आहे. बेळगाव व चंदगडच्या लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे चंदगड तालुक्यातील तिलारी धरण परिसर व आजरा तालुक्यातील किटवडे धरण परिसरात पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कर्नाटक सरकारच्या संमतीनं किटवडेजवळ नव्या धरणाचा प्रस्ताव तसेच शेट्टर यांना तिलारी धरण क्षेत्राचा नकाशा दाखवत पाणी बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात कसं आणता येईल याबाबतची माहिती दिली आहे. तर कोल्हापूर पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता AS म्हेत्री यांनी सद्यस्थितीची माहिती दिली आहे. बैठकीत माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, चंदगडचे आमदार राजेश पाटील, बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार महांतेश कवडगिमठ, माजी महापौर शिवाजी सुंठकर, APMCचे माजी संचालक निगाप्पा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार राजेश पाटील म्हणाले, हा प्रकल्प व्हावा म्हणून तत्कालीन खासदार सुरेश अंगडी व तत्कालीन आमदार नरसिंगराव पाटील यांनी प्रयत्न केले. 2022 साली मुंबई येथे तत्कालीन पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली होती. जर तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीत आलं तर हे पुढे तुडये सरुळी येथून मार्कंडेय नदीतून पुढे ढेकोळी, सुरते, शिनोळी बुद्रुक, शिनोळी खुर्द या गावांसह बेळगाव तालुक्यातील राकसको, येळेबैल, सोनोली, बेळगुंदी, बाची, कल्लेहोळ, उजगाव, कंगराळी आदी गावांना उपयोग होणार आहे. माजी नगरसेवक अनिल पाटील, तानाजी गडकरी, SL पाटील, दिनेश सलाम, हर्षवर्धन कोळसेकर, नेमाना पाटील, जानबा कनगुटकर, मारुती नाकाडी, महादेव दळवी, मास्ती पाटील, अरुण पाटील यांनीही चर्चेत भाग घेतला. बैठकीला कोल्हापूर पाटबंधारे खात्याचे उपअभियंता अविनाश फडतरे व स्वाती उरणकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. किटवाडे तालुका आजरा येथे कर्नाटक सरकारची परवानगी घेऊन प्रस्तावित धरण बांधून सदर पाणी संखेश्वर परिसरात आणण्याबाबतच्या नियोजित प्रस्तावाबाबत आमदार राजेश पाटील यांनी माहिती दिली आहे.